श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे, त्याचे काय महत्त्व आहे आणि काय नियम आहे, तर गुरुचे मार्गदर्शन कसे आवश्यक आहे याचे खूप सुंदर असं वर्णन श्रीपाद श्रीवल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्या लीलांमधून करण्यात आलेले आहे. केंद्रात किंवा मठात पारायण सप्ताह सुरू असतात. पारायण कसे करावे आणि तुम्ही पारायणात बसू इच्छित असाल तर त्यासाठी आपल्याला काय नियम पाळायचे आहेत हे पण माहीत असायला हवं. तर गुरुचरित्र पारायण वाचण्याची संधी मिळाली तर भाविक आवर्जून या संधीचा लाभ घेतात. या ग्रंथाचे 52 अध्याय आहेत, तर काही ग्रंथात 53 अध्यायी आहेत. श्री दत्तात्रेय महाप्रभूंनी नामधारकासाठी सामान्यांना गुरुप्रणीत मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितले आहे. श्री गुरुचरित्र हा 5वा वेद मानला जातो. तर श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्ररूप महाप्रासादिक आणि वरद ग्रंथ असा आहे असे आपल्याला सांगितले जाते. श्री गुरुचरित्राचे पारायण हे अंतःकरण शुद्ध असताना केलेले फायद्याचे असते, तरच त्याचे आपल्याला लाभ मिळतात. तर श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे अध्याय किती आहेत, तर आपल्याला हे पण माहीत असायला हवं की श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे 52 अध्याय असून ओवी संख्या 7491 इतकी आहे. काही ग्रंथात 53 अध्याय आहेत. त्याची विभागणी ज्ञानकांड, कर्मकांड, भक्तिकांड आणि समन्वय यात साधला जात असून या तीनही उपासनांसाठी गुरुचे मार्गदर्शनच कसे आवश्यक आहे याचे अतिशय सुंदर असे वर्णन या ग्रंथामध्ये केलेले आहे. मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने आपल्या ओघवत त्या भाषेत केलेले आहे. या ग्रंथात श्रीपाद श्रीवल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्या लीलांचे चमत्कृतपूर्ण वर्णन रसाळपणे केलेले आहे. इतकेच नव्हे तर श्री गुरूंच्या चरित्राच्या निमित्ताने त्यांच्या असंख्य लीलांचे कथात्मक निरूपण अतिशय सुबोध व प्रासादिक भाषेत केले आहे. तर आपल्याला गुरुचरित्र पारायणाची तयारी काय करायची आहे, तर श्री गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी समक्षम 4 कुत्रे व गायी यांना नैवेद्य द्यावा. 4 कुत्रे म्हणजे 4 वेद व 1 गाय म्हणजे दत्तात्रेयांची कामधेनू असल्याचे हा नियम पाळावा लागतो. पारायणापूर्वी फुले, विशेषतः देशी गुलाबाची हार, तुळशी, सुगंध, उदबत्ती, धूप, कलश, विड्याची पाने, नैवेद्यासाठी पेढे किंवा अन्य काही अष्टगंध, चंदन, अत्तर, रांगोळी, 2 आसने व चौरंगावर पिवळे किंवा भगवे कापड चौरंगाभोवती व श्री गुरु दत्तात्रेयांच्या आसनाभोवती रांगोळी काढावी. चौरंगास आंब्याचे तोरण बांधावे. प्रमुख दरवाजात तोरण बांधावे. चौरंगाजवळ डाव्या बाजूस समई लावावी. वाचन चालू असेपर्यंत समई लागलेली असावी व अगरबत्ती पेटती ठेवावी. पारायणास बसण्यापूर्वी गावातील दत्त मंदिरात अथवा जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रात जाऊन विडा, सुपारी व नारळ ठेवून सदर पारायणास उपस्थित राहण्याची आपल्याला देवास प्रार्थना करायची आहे. घरातील वडील मंडळीस नमस्कार करून पारायणासाठी आसन ग्रहण करावे. प्रथम असं अथर्वशीर्ष वाचावे. त्यानंतर मग 1 माळ गायत्री मंत्र घ्यावा. 1 माळ श्री स्वामी समर्थ घ्यावा किंवा मग आपल्याला दत्त मंत्र या ठिकाणी म्हणला तरी चालतो. जोपर्यंत आपलं पारायण सप्ताह आहे तोपर्यंत आपल्याला दिवा हा तेवत ठेवायचा आहे. दिवा विझून न देण्याची काळजी घ्यायची आहे. शास्त्रशुद्ध सप्ताह करण्यासाठी खालील काही नियम आपल्याला पाळायचे आहे. श्री गुरुचरित्र सप्ताह करताना प्रारंभ शक्यतो शनिवारी व सांगता शक्यतो शुक्रवारी करावी, कारण शुक्रवार हा श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा निजानंदगमनाचा दिवस आहे. श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी 1 गाय व 4 कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालावा. श्री गुरुचरित्राचे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे. वाचण्यापूर्वी रोज श्री दत्तात्रेय महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून 1 माळ गायत्री मंत्र, 1 माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र, त्याचबरोबर श्री गणपती सर्व शिव वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करायची आहे. श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे 3 ते सायंकाळी 4 या दरम्यान करावे. दुपारी 12 ते 12:30 ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस पारायण वाचनास बंदी असते. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत दुसऱ्यांच्या घराचे अन्न घेऊ नये, म्हणजेच परान्न घेऊ नये. आपली आई, पत्नी व बहीण यांच्या हातचे अन्न खाण्यास हरकत नाही. उपवास करू नये. दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ एकधान्य फराळ करावा. काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नसते, कारण आजकाल बऱ्याच समस्या आहेत. आपण प्रत्येकजण नोकर वर्ग असल्यामुळे आपल्याला बाहेर खाण्याशिवाय कधी पर्याय नसते. श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढू नये, तर स्वतःच्या हाताने दाढी करावी. तसेच या काळात चांगल्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल जोड वापरावी. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचर्य पाळावे. हा अति महत्त्वाचा असा नियम आहे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा
अंत्यविधीत जाऊ नये. स्वतःच्या कुटुंबात जर सुतक आले तर अशा वेळी श्री गुरुचे पारायण दुसऱ्याकडून पूर्ण करावे. अर्धवट पारायण सोडू नये. वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे. सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी. रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्रनाम वाचावे. विष्णू सहस्रनाम वाचल्याने आपल्याकडनं जर काही नकळत चुका झाल्या तर त्या चुका या श्री विष्णू सहस्रनामाने दूर होण्यास मदत होते. तर श्री गुरुचरित्र वाचण्याची पूर्वपार काय पद्धत आहे म्हणजे बघा, पहिल्या दिवशी किती अध्याय घ्यायचे, दुसऱ्या दिवशी किती, तर याची डिटेल आपण पुढे पाहणार आहे. तर पहिल्या दिवशी अध्याय 1 ते 9 असतो. दुसरा दिवस जो असतो त्या दिवशी आपल्याला अध्याय 10 ते 21 पर्यंत घ्यायचे. तिसरा दिवस अध्याय 22 ते 29, चौथा दिवस अध्याय 30 ते 35 आणि पाचवा दिवस अध्याय 36 ते 38. तसंच सहावा दिवस अध्याय 39 ते 43 आणि सातवा दिवस अध्याय 44 ते 53. श्री गुरुचरित्र सप्ताह हा 7 दिवसाचे पारायण या पद्धतीने करावायचा असतो. परंतु 21 दिवसात जर आपल्याला 3 पारायण करायचे असतील तर ते पण होतात. 49 दिवसामध्ये 7 पारायण पण होतात. 7 दिवसाच्या सप्ताहाची 8व्या दिवशी सांगता करावी. सांगतेच्या दिवशी सकाळी 10:30 वाजता आपल्याला श्री दत्त महाराजांना व श्री कुलदैव श्री स्वामी समर्थ महाराज व श्री गुरुचरित्र ग्रंथकरिता नैवेद्य आपल्याला तयार करून त्यांना नैवेद्य दाखवायचा आहे. ग्रंथाचा नैवेद्य गाईला खाऊ घालावा किंवा स्वतः घ्यावा. मगच आपण भोजन करावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपण नित्यसेवेत खंड पडू देऊ नये. शक्यतोवर जमिनीवर झोपावे. पलंगावर झोपू नये. खुर्चीवर बसू नये. म्हणजे आपलं जे आसन आहे ते आपल्या गुरुच्या वरच्या लेवलवरती नसायला हवं याची काळजी घ्यावी. आपल्याला हे सुद्धा माहीत असायला हवं की श्री गुरुचरित्र हे 3 दिवसीय पारायण करू नये. 1 दिवसीय पारायण फक्त दत्तधाम किंवा राष्ट्रसेवेसाठी करावे लागते. त्यासाठी सुद्धा आपल्याला गुरुचं मार्गदर्शन आवश्यक असतं. वैयक्तिक पारायण 7 दिवसाचे करावे. श्री गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारायणाने अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो. हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे. दुःखितांना, वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना, असाध्य अशा आजारांना, पितृदोष असणाऱ्यांना श्री गुरुचरित्र हा एकमेव साधन आहे जे शुभफल प्राप्ती देते आपल्याला असे सांगितले जाते. तर आपल्याला हे गुरुचरित्राबद्दल थोडक्यात माहिती होती. माहिती उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला एक लाईक करून, एक सबस्क्राईब करून चॅनलला सपोर्ट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.